दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती असेल की आपण आपला 12वा प्रतिनिधी इथे पाठवायचा आहे. आशिष इलेव्हन आणि आई एकवीरा कलोते. चंदू पारधी यांनी हा संघ आशिष इलेव्हन संघ चंदू पारधी यांनी या ठिकाणी पुरस्कृत केला, तर आई एकवीरा कलोते हा संघ रमेश निरगोडे यांनी पुरस्कृत केला आहे. गोलंदाजी मार्कवर आशिष इलेव्हन संघाचा आयकॉन खेळाडू दीपक डोरेने जर का हॅट्रिक लगावली, षटकार हॅट्रिक लगावली, तर योगेश उघडे यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतो सुनील मुकणे. पहिला चेंडू अतिरिक्त उसळी घेतली आहे, पंचांनी वाईट बॉलचा इशारा दिलाय, अव्हांतर धाव मिळतीये. पहिलाच निर्धाव स्क्वेअर चेंडू टाकलाय तो सुनील मुकणे या गोलंदाजानं. लाईन आणि लेंथ भरकटलाय आजच्या दिवसामध्ये खरं तर सुनील. हा चेंडू जबरदस्त फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये, चेंडू गेला स्क्वेअर लेग सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. आजच्या दिवसामध्ये खरं तर सुनीलने खराब गोलंदाजी केली आहे. हा चेंडू चांगला पंचांकडे अपील केली जाते, पंचांनी फेटाळले आणि निर्धाव चेंडू टाकला गेलाय. चांगला कमबॅक केलाय सुनीलनं. असाच तिखट आणि भेदक मारा करावा लागणार आहे, कारण पहिला वाईड बॉल त्यानंतर एक षटकार, 2 चेंडूचा खेळ संपला, 7 धावा आल्यात. कमीत कमी धावांवर रोखावं लागणार आहे जर का आपल्याला या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल, कारण डू ऑर डाय, करो या मरो अशी स्थिती आहे आशिष इलेव्हन संघाची. हा सामना जिंकणं त्यांना खूप गरजेचं आहे. हा चेंडू चांगला फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय, जबरदस्त प्रयत्न केलेत, गुड एफर्ट्स पाहायला मिळतात. धोका होऊ शकला असता दुसरी धाव घेताना, मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि तितकंच चांगला प्रयत्न झेल टिपण्याचा केलाय तो क्षेत्ररक्षक. काय नाव आहे, विशाल. हा चेंडू चांगला ब्लॉक केला होता, 1 धाव मात्र मिळतीये. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं होतं, 1 धाव रोखू शकला नाहीये. एकापेक्षा जास्त तर मिळत नाही, पण एखाद दुसरा निर्धाव चेंडू येणं गरजेचं आहे. पहिल्या मॅनेटरी पॉवर प्लेचं षटक चालू आहे, 10 धावा धावफलकावरती आल्यात. 10 धावा. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहे ज्ञानेश्वर. खरं तर ज्ञानेश्वर आज थोडासा नाकाम ठरलाय. हा चेंडू चांगला आहे, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय, चेंडू फळीचा संपर्क नाहीये, निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये सफल ठरलाय तो गोलंदाज सुनील मुकणे. खूप चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू स्वर, त्यानंतर आला षटकार, मात्र त्यानंतर चांगला कमबॅक केलाय. एका चेंडूवर 7 धावा होत्या, मात्र आता 5 चेंडू टाकून दिले त्याने 10 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू या षटकातील. हा चेंडू चांगला आहे, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलाय. खूप चांगली गोलंदाजी. पहिला खराब चेंडू आल्यानंतर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. एक षटकार वगळता 3 निर्धाव चेंडू टाकलेत गोलंदाज सुनीलनं आणि एका षटकाचा खेळ संपला. 10 धावा धावफलकावरती आल्यात. डीजे षटक प्रगतीपथावरती आला. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आशिष इलेव्हन संघाकडून
हरी हरी नेरळ परिसरातून बिलॉंग करतो. स्ट्रायकर एंडला फलंदाज दीपक डोरे, लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे. हा चेंडू दीपकनं भिरकावलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. उंची जास्त, लांबी कमी, झेल मात्र जमिनीला दान केलाय. खरं तर कॅच आणि मॅच समीकरण असतं, मात्र हा क्षेत्ररक्षकानं चुकी केली. एक सोपा झेल जमिनीला दान केलाय आणि जीवदान दिलंय तर दीपक डोरे सारखा एका घातक फलंदाजाला. तर निश्चितच त्याची किंमत मोजावी लागणार आहे. किंमत मोजावी लागेल. जीवदान दिल्यानंतर काय परिणाम भोगावे लागतात ते आपण बऱ्याचशा मैदानावरती बऱ्याचशा मॅचेसमध्ये पाहिलं आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हरीनं मात्र कमाल केली होती. पहिल्याच चेंडूवरती एक मोठा मासा गळाला लावला होता, मात्र तो निसटला. हा चेंडू चांगला आहे. ज्ञानेश्वरने उंची गाठली चेंडूची. त्या ठिकाणी अनंत येतोय चेंडू खाली. यावेळेस मात्र अनंतानं कोणतीही चुकी केली नाहीये आणि ज्ञानेश्वरला माघारी धाडलंय. हा खेळाडू, कोंबळवाडीचा हा खेळाडू जबरदस्त फलंदाज आहे. मात्र ज्ञानेश्वर आज थोडासा नाकाम ठरतोय. आजच्या दिवसामध्ये ज्ञानेश्वर फलंदाजीमध्ये तितकीशी चांगली चमक दाखवू शकला नाहीये. गोलंदाजी चांगली केली आहे पण फलंदाजी तितकीशी चांगली होत नाहीये ज्ञानेश्वरकडून. 0 या धावसंख्येवर ज्ञानेश्वर माघारी आलाय. पहिल्या विकेटचं पतन झालंय आई एकविरा कलोते संघाला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हरीनं ओळखले की कमीत कमी धावसंख्येवरती रोखावं लागणार आहे. 4 षटकांची मॅच आहे म्हणजे निश्चितच 40च्या आतमध्ये रोखणं गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्यात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं. दुसऱ्या षटकामध्ये किती धावत येतोय? 2 चेंडू टाकून झालेत. हा चेंडू चांगला आहे. जबरदस्त फटका आहे. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चेंडूची उचलफेक करणार तोपर्यंत अवघी 1 धाव मिळते. 1 धाव सहजरित्या पूर्ण केली गेली आहे. एकेरी दुहेरी धावांनी मात्र आता धावफलक खालतं ठेवलंय. ते दोन्ही फलंदाज दीपक आणि प्रकाश पारधी. दीपक डोरेसाठी मात्र योगेश उघडे यांच्याकडून बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज जमा आहे. मात्र तो लालच दिला जातोय. खरं तर फलंदाजाला हा लालच आहे आणि त्या लालच्या बोटी जर का मारण्याचा प्रयत्न केला तर कदाचित तो आपली विकेट गमावू शकतो. मात्र दीपक तितका तंत्रशुद्ध खेळी करणारा खेळाडू आहे. दीपकमध्ये क्षमता आहे. कारण खोपोलीपासूनचा हा प्रवास त्याचा आपण पाहिला. संपूर्ण रायगडमध्ये आपल्या खोपोली टीमला घेऊन खेळत असतो. हरी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. यावेळेस आपण पाहतोय चेंडू आणि फळीचा चांगला संपर्क आहे. घरंगळत चेंडू गेला स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाकडे. जोपर्यंत चेंडूची उचलफेक होणार तोपर्यंत 1 धाव सहजरित्या पूर्ण केली गेली आहे. एका धावेनिशी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली आहे 13. अगदी शांत आणि शांत वातावरणामध्ये आपण पाहतोय खेळ चालू आहे. दुपारचे जवळपास 3 वाजलेत. 3:30. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. दुसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हरीला मात्र खूप चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसरी विकेट, तिसऱ्या चेंडूवरती 1, चौथ्या चेंडूवरती 1, म्हणजे अगदीच जखडून ठेवलंय. अंकुश लावलाय धावसंख्येला. मात्र यावेळेस स्ट्रायकर एंडला फलंदाज प्रकाश जो वैयक्तिक 1 या धावसंख्येवर खेळतोय.
गोलंदाज हरी एकाच परिसरातून दोघेही बिलॉंग करतात. यावेळेस घुटना टेकर समुंदर देख. खरं तर आमचे तेजस देशमुख आमचे समालोचक आहेत, त्यांची ही लँग्वेज, त्यांच्या लँग्वेजमध्ये घुटनात एक समुंदर देख असं म्हणतात आणि समुंदर दाखवलंय खरं तर गोलंदाज हरीला या षटकारानिशी आणि या 6 धावांनिशी. एकूण धावसंख्या धावफलकावरती येते 19 धावा. प्रकाश पारधी हार्ड हिटर आहे. बऱ्याच उशिरानंतर प्रकाशच्या बॅटमधून आलेला हा षटकार आपण पाहतोय. या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येते गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हरी. पुन्हा एकदा प्रकाश आपले इरादे स्पष्ट केलेत. 45-50 धावसंख्या उभारण्याची. हा चेंडू चांगला अगदीच ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी काय जबरदस्त झेल टिपलाय. कव्हर क्षेत्ररक्षकाने टिपलेला हा अप्रतिम झेल आणि फलंदाज बाद होतोय प्रकाश पारधी. डीजे दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आली आहे 19 धावा. पहिल्या षटकामध्ये 10 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा आणि 2 फलंदाज मात्र बाद केले ते हरी या गोलंदाजाला. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय हिरामन, जो भिलवले गावातून बिलॉंग करतोय. शिरशेवाडी सुधागड पाली. निश्चितच हिरामन सुधागड पालीचा हा खेळाडू आपण पाहतोय. आज आई एकवीरा कलोते संघाकडून खेळतोय आणि आई एकवीरा कलोते संघ ज्यांनी पुरस्कृत केला आहे तर रमेश निरगुडे, जे स्वतः पाणी घेऊन मैदानामध्ये गेलेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तिसरं षटक घेऊन मोहन लोते गोलंदाजी मार्कवर आहे. क्षेत्ररक्षण खूप चांगलं सजवले. लॉंग ऑन लॉंग ऑफ, मिड विकेट, त्यानंतर मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे, स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय कारण डावखुरा फलंदाज आणि त्याच्या हा चेंडू चांगला आहे. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. चेंडू फळीचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू टाकला गेलाय. चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. कमीत कमी धावसंख्येवरती रोखावं लागेल आणि डू ऑर डाय, खऱ्या अर्थानं डू ऑर डायची मॅच आहे आशिष 11 संघासाठी. ही मॅच जर का ते यावेळेस मात्र पंचांकडे जोरकस अपील केली जाते. पंचांनी फेटाळले. निर्धाव चेंडू टाकला जातोय. बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी. आत्ता धावसंख्येला अंकुश लावलाय. येणारे 10 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 10 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा जमवणं, कारण आशिष 11 संघाकडे हार्ड हिटर आहेत. मोहन स्वतः एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स आपण पाहतो. हा चेंडू चांगला आहे. जबरदस्त फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चेंडूची उचलफेक करणार तोपर्यंत 1 धाव मिळतीये. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. 20 धावा धावफलकावरती आल्यात. चांगली गोलंदाजी. संथ आणि सावध आपण पाहतोय. ही खेळी या ठिकाणी चालू आहे. मी पुन्हा एकदा पंचांना विनंती करेन की 20 मिनिटापेक्षा जास्त वेळ द्यायचा नाहीये. 4 षटकांचा खेळ 20 मिनिटांमध्ये संपलाच पाहिजे. गोलंदाजी मार्कवरती आपण मोहन लोतेला पाहतोय. खूप चांगली गोलंदाजी आणि त्याची गोलंदाजीची ॲक्शन, एक जबरदस्त ॲक्शन पाहायला मिळते.
हा चेंडू फुलटॉस आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आशाभूत नजरेने पाहतोय चेंडूकडे. चेंडू सीमा रेषा पलीकडे 4 धावांसाठी चौकार. षटक प्रगतीपथावर आहे. चौथ्या षटकासाठी कोणाला पाचारण केलं जात आहे. मी पुन्हा एकदा पंचांना विनंती करतो की स्पीडअप करायला सांगा. आपण मैदानामध्ये खेळाडूंना जास्त वेळ वाया घालवू नये. अजूनही 4 सामने या ठिकाणी खेळवायचे आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शांताराम, रोहा, स्ट्रायकर एंडला दीपक, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शांताराम. रोहे तालुक्यातून हा आलाय. हा चेंडू स्लोअर वन, चेंडू स्क्वेअर लेग सीमा रेषा पलीकडे टाकलाय. सीमा पार षटकार. अगदीच पायावर चेंडू टाकण्याचा प्रयत्न असफल ठरलाय. फलंदाज दीपक डोरेने मात्र हा चेंडू सीमारेषा पलीकडे भिरकावला. स्क्वेअरलेग सीमापार षटकार आला होता. खोपोली गावचा हा ब्रँडेड षटकार पाहायला मिळाला. दुसरा चेंडू पुन्हा एकदा टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज शांताराम. पहिल्या चेंडूवरती दीपकने इरादे स्पष्ट केलेत. हा चेंडू चांगला आहे. आडव्या बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चेंडूची उचलफेक करणार तोपर्यंत 1 धाव मिळते. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तितकाच चांगला कमबॅक आपण पाहतोय गोलंदाज शांतारामचा. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर न डगमगता त्याने चांगला खेळ या ठिकाणी खेळेल. निश्चितच आपण पाहतोय स्ट्रायकर एंडला उभा आहे तो फलंदाज हिरामण, जो सुधागड पाली परिसरातून बिलॉंग करतोय. आणि गोलंदाज मात्र शांताराम, जो रोहा परिसरातून आहे. हा चेंडू चांगला आहे. जबरदस्त फटका, उंची गाठली. क्षेत्ररक्षक जज करतोय. सुंदर झेल टिपलाय फलंदाजांना. कव्हर क्षेत्ररक्षकाने टिपलेला हा सुंदर झेल बॅक टू पेव्हिलियन येतोय तो हिरामण डीजे.
फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय सुदाम. सुदाम हा कलोते गावचा खेळाडू आपण पाहतोय यावेळेस मैदानामध्ये गेलाय फलंदाजीसाठी. या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, म्हणजे 17तील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 35 धावा धावफलकावरती आल्यात. खूप चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. जसं क्षेत्ररक्षण सजवलं त्याच ठिकाणी मात्र चेंडू जाते आणि त्रिफळा उद्ध्वस्त केलाय शांताराम या गोलंदाजानं. सुदामला मात्र आल्या पावली माघारी धाडलाय. जसा मैदानात गेला तसंच माघारी आलाय सुदाम. नवीन फलंदाज मैदानामध्ये लक्ष्मण. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे शांताराम. हॅट्रिक ऑन आहे. विकेट हॅट्रिक घेणार का? स्ट्रायकर एंडला असेल लक्ष्मण. या षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या 17तील या पूर्वार्धातील 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या मात्र शांत. जशी वातावरणात शांतता आहे तशी धावसंख्या मात्र शांत पाहायला मिळते. 35 या धावसंख्येवर. हा चेंडू चांगला आहे. ऑन साइडला खेळलाय. सेकंड स्लिपच्या क्षेत्ररक्षकानं फील्ड केलं. चेंडूची उचलफेक करणार तोपर्यंत 1 धाव मिळते. 1-1 धावांनिशी आता मात्र धावसंख्या हळूहळू पुढे सरसावली आहे. 36 धावा धावफलकावरती आल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या पूर्वार्धातील या 17तील. शेवटच्या चेंडूमध्ये किती धावा येणार? 1 2 4 6 3. कारण 1 धाव आली तर 37, 2 आले तर 38, 3 आले तर 39, 4 ला 40 आणि षटकार जर का आला तर 42 धावा धावफलकावरती येतील. आता किती धावा येत आहेत या चेंडूवर पाहणं गरजेचं आहे. स्ट्रायकर एंडला दीपक डोरे. फुलटॉस चेंडू. दीपकनं चेंडू भिरकावलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र दर्शक बनून आशाभूत नजरेने चेंडूकडे पाहत बसला. चेंडू सीमा पार. षटकार. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली आहे 42 धावा. आपण व्यासपीठावर यायचंय. कल्पेशजी कतकरी माडपाई माडप संघाचे संघ मालक आहेत. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचंय. तसेच चंदू पारदी आशिष 11 संघाचे संघ मालक आहेत. त्यांनी या संघाला इथे पुरस्कृत केले. मयूर निरगुडा कलोते संघाला त्यांनी आई एकवीर कलोते संघाला त्यांनी पुरस्कृत केले. या सर्व संघ मालकांना विनंती आहे की आपण आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. आपण व्यासपीठावर यायचं आहे. तसेच किशोर वाघमारे आई एकवीर सांगडे संघाचे संघ मालक यांना सुद्धा आपण विनंती करतोय की आपण व्यासपीठावर या, आपला सन्मान स्वीकारा.
निश्चितच विजयजी निरगुडा सहसंघमालक यांचंही या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत. आशिष 11 संघाच्या संघमालकाला विनंती असेल, संघनायकाला विनंती असेल की आपण आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाचारण करायची आहे. 42 धावा जमवल्या, 43 धावांचं आव्हान विजयासाठी आणि हे 43 धावांचं आव्हान घेऊन सलामीची जोडी मैदानामध्ये आली. सुनील आणि अनंता. सुनील मुकणे मॅन फ्रॉम चिंचखांबळा संघाचा हा हार्ड हिटर खेळाडू. अगदीच पहिलं सत्र, पहिलं IPLच्या सत्रापासून त्याने आपला दबदबा कायम ठेवला आहे. तर या पहिल्या प्रीमियर लीग पासून पहिली APL जी झाली होती आदिवासी प्रीमियर लीगची, त्या आदिवासी प्रीमियर लीग पासून या खेळाडूने आपला दबदबा ठेवलाय, वर्चस्व ठेवलंय. यावेळेस मात्र तो आपलं वर्चस्व कायम ठेवतोय का? कारण प्रत्येक सत्रामध्ये सुनील मुकणे हा अंतिम फेरीपर्यंत पोहोचला होता. या सत्रामध्ये, या पर्वामध्ये सुनील मुकणे अंतिम फेरीची मजल मारणार का? कारण पहिले 2 सामने पराभूत झालाय, आता डू ऑर डाय आहे. हा सामना जर का पराभूत झाला तर निश्चितच ते या स्पर्धेतून त्यांना माघारी परतावं लागेल. निश्चित आज 2 संघ टॉप 10 मध्ये दाखल होणार आहेत. ते 2 संघ कोणते टॉप 10 मध्ये असतील हे पाहणं गरजेचं असेल. लक्ष्मी फ्रेंड्स आणि माडपाई माडप संघाचा संघनायक आहे. लक्ष्मी फ्रेंड्स संघाच्या संघनायकाला विनंती करतोय की आपण टॉस साठी यायचं. लक्ष्मी फ्रेंड्स आणि माडपाई माडप संघाचा संघनायक या ठिकाणी आहे. लक्ष्मी फ्रेंड्स संघाच्या संघनायकाला विनंती करतो की आपण टॉस साठी यायचंय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सांघिक वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय दीपक. स्ट्रायकर एंड फलंदाज आपण पाहतोय लेफ्ट हँडेड बॅट्समॅन सुनील मुकणे. डावखुऱ्या हाताचा हा खेळाडू स्ट्रायकर एंडला आहे. नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज अनंता. 43 धावांचं आव्हान. हा चेंडू आपण पाहतोय अतिरिक्त बाहेर चाललाय, आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांचा वाईड बॉलचा इशारा आलाय. पहिला स्क्वेअर चेंडू टाकला गेला. आव्हान तर धावेनिशी श्री गणेशा झालाय तो आशिष 11 नेरळ संघाचं. आता 42 धावा जमवायचे. 43 धावांचा पाठलाग करताना 1 धाव मात्र अतिरिक्त स्वरूपात मिळाले. हा चेंडू पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप. पंच आमच्याकडे वळतायत. कवायत करण्यास भाग पाडले पंचांना भर उन्हामध्ये भर दुपारी. अगदीच 4च्या सुमारास मात्र या ठिकाणी पंच कवायत करतायत. आमच्या अविनाश पारंगे सर आणि कुरुंगळे सर या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतो. हा चेंडू चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टिरक्षकाचा वेध घेतला चेंडूने. चेंडू फळीचा संपर्क नाहीये. 2 स्क्वेअर चेंडू टाकल्यानंतर मात्र यावेळेस कमबॅक करतोय हा गोलंदाज दीपकने इशारा केलाय की आपण झेलसाठी सज्ज राहा. निश्चितच दीपक चांगले इशारे करतोय. हा चेंडू चांगला आहे. उंची गाठली आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. झेल जमिनीला दान झालंय आणि जीवदान दिलंय ते कोणाला? ते निश्चितच सुनील मुकणे सारख्या घातक फलंदाजाला जीवदान दिलंय. कारण सुनीलची झेल सोडलं म्हणजे सुनीलची कॅच म्हणजे तुम्ही ही मॅच सोडली आहे. जर का हा खेळाडू शेवटच्या क्षणापर्यंत मैदानावरती सज्ज राहिला तर निश्चितच या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये कमबॅक करू शकतो.
अनंत आणि सुनील यावेळेस ही खेळपट्टीवरती जोडी 4 धावा मात्र धावफलकावरती आल्यात. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. 43 धावांचा पाठलाग करायचंय. पहिलं षटक प्रगतीपथावर आणि पहिल्या षटकाच्या चालू असताना 4 धावा धावफलकावरती आशिष 11 संघाच्या. हा चेंडू पुन्हा एकदा लाईन आणि लेंथ भरकटलाय. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. या षटकातील तिसरा स्क्वेअर चेंडू टाकला जातोय. 5 धावा धावफलकावरती आल्या. 3 धावा मात्र बोनस स्वरूपात दिल्या गेल्या त्या आशिष 11 नेरळ संघाला. आशिष 11 संघासाठी 3 धावा अतिरिक्त दिल्यात. ते गोलंदाज पुन्हा एक वाईट बॉल येतोय. स्ट्रायकर एंडला उभा असलेला फलंदाज सुनील याच्यासाठी रणनीती आखण्याच्या नादात मात्र हा आपले स्वतः काहीतरी चुकी करतोय. तो गोलंदाज दीपक ज्याने आतापर्यंत 4 वाईट बॉल टाकलेत आणि 6 चेंडू फेकलेत. फक्त 2 धावा फेअर डिलिव्हरी आहेत. 2 धावा त्यांनी क्लिअर टाकल्यात. बाकी 4 स्क्वेअर चेंडू. हा चेंडू सुनीलच्या बॅटमधून आलेला लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे दर्जेदार चिंचखावला गावचा हा ब्रँडेड षटकार. डीजे हे परिणाम आपण पाहिलेत. एक षटकार आलाय. षटकारानिशी 12 धावा धावफलकावरती. हा चेंडू पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप. पंच आमच्याकडे वळतायत. गती आणि वेगावरचं नियंत्रण भरकटलाय. लाईन आणि लेंथ भरकटलाय. गाडी मात्र पूर्णपणे रुळावरून घसरली. तो गोलंदाज दीपक या गोलंदाजाची ज्याने आतापर्यंत 6 स्क्वेअर चेंडू टाकलेत. 5 स्क्वेअर चेंडू टाकलेत. अगदीच 6 चेंडूंचा हा खेळ आणि आतापर्यंत 8 चेंडू फेकावे लागलेत. ते गोलंदाज दीपक या गोलंदाजाला. यावेळेस मात्र चांगला चेंडू आणि फळीचा तितकासा चांगला संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू टाकला गेला. मात्र 13 धावा धावफलकावर आल्यात. 5 वाईड बॉल, 1 षटकार आणि 1 दुहेरी धावसंख्या. जी दुहेरी धावसंख्या आली होती त्यानंतर त्या चेंडूवरती मात्र याचा सुनीलचा झेल सोडला होता. हा चेंडू जबरदस्त फटका. क्रिकेटचं मादक सौंदर्य पाहायला मिळत आहे. कव्हर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून भिरकावलेला हा चौकार. डीजे थँक्यू डीजे. अतिशय चांगली फटकेबाजी आपण सुनीलची पाहतोय. हा चेंडू सुनीलला हुरकावला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. जज करतोय. झेल टिपलाय आणि मोक्याच्या क्षणी मात्र फलंदाज बाद झालाय. तो सुनील मुकणे. पहिल्या डीजे खेळ संपला. 17 धावा धावफलकावरती आल्यात. आता अजूनही 26 धावा जमवणं गरजेचं आहे. 18 चेंडू आणि 26 धावा. पहिल्या षटकामध्ये निश्चितच सुनीलने आपली काम पूर्ण केलंय. वैयक्तिक 12 धावा ज्याने जमवल्यात. पूर्ण षटक खेळून काढलं. वैयक्तिक 12 धावा, 1 षटकार, 1 चौकार आणि 1 दुहेरी धावसंख्या. नवीन गोलंदाज आपण पाहतोय सुदाम. स्ट्रायकर एंडला फलंदाज असणारे कांड्रोली गावचा ब्रँड अनंता. कांड्रोली गावचा ब्रँड अनंता स्ट्रायकर एंडला आहे. नॉन स्ट्रायकर एंडला अजय हा फलंदाज आपण पाहतोय. सुदाम गोलंदाजी मार्कवर आहे. आता थोडस तिखट मारा करावा लागणार आहे. भेदक गोलंदाजी करावी लागेल. ती सुदाम या गोलंदाजाला या षटकामध्ये कमीत कमी धावसंख्येवरती रोखावं लागेल.
हा चेंडू चांगला आहे, लॉंग ऑन रिझन मध्ये खेळून काढला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय, चेंडूची उचल फेक होणार, तोपर्यंत मात्र एक धाव मिळते. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आउटफील्ड फास्ट आहे. याच मैदानावरती आपण पाहिलं असेल तर चौक विभाग प्रीमियर लीग मधली सर्वोत्कृष्ट कॅच जर पकडली असेल तर बाळू कोंडिलकर अप्रतिम झेल टिपला होता आणि ती 30 सेकंदाची क्लिप जबरदस्त व्हायरल झालेली पाहिली आपण. हा चेंडू चांगला आहे, खणून काढलाय, हेलिकॉप्टर उडवलाय, एक धाव सहज पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेणार का? मात्र एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. काय जबरदस्त फिल्डिंग सजवले. एक एक धावेसाठी झुंजावं लागतं आशिष 11 संघाला आणि आशिष 11 संघासाठी ही मॅच मात्र डू ऑर डाय आहे. ही मॅच जिंकले तर निश्चितच नेक्स्ट मॅच खेळण्यासाठी त्यांना या ठिकाणी खेळवली जाईल. त्यामुळे निश्चितच ही जिंकणं गरजेचं आहे आणि या वेळेस मात्र मॅच जिंकण्याच्या नादात आपली दांडी गुल करून घेतोय तो फलंदाज अनंता. अजूनही 24 धावा जमवणं गरजेचं आहे. जिंकायचं असेल तर 24 धावा जमवणं गरजेचं आहे. मोहन लोतेंचा हा चेंडू हवेत आहे, यष्टीरक्षक चेंडू खाली, सुंदर झेल टिपलाय आणि फलंदाज दुसरी मॅच चालू झाली, ती मॅच कपली. झोप अजून 10 मिनिटं झोप. पाठोपाठ एक 2 विकेट या ठिकाणी गेलेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतो विजय. आता अजय आणि विजय ही जोडखळी आपण मैदानामध्ये पाहतोय. जसा मोहन लोते मैदानामध्ये गेला त्याच पावली माघारी आलाय. आता मात्र दडपण आशिष 11 नेरळ संघासाठी. विजयासाठी कमी धावसंख्येची गरज असताना पहिल्या षटकामध्ये धावा मजबूत आल्या होत्या, मात्र दुसरं षटक थोडंसं घातक ठरलंय. यावेळेस हा चेंडू लॉंग ऑन मध्ये खणून काढलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, चेंडूची उचल फेक करणार, तोपर्यंत मात्र एकच धाव मिळतीये. अतिशय चांगली फिल्डिंग आपण पाहतोय आई एकवीरा कलते संघाची. दोन्ही संघाच्या 3-3 मॅचेस, तिसरी मॅच चालू आहे. कलते संघ एक विन आहे, एक लॉस आहे. त्यानंतर आशिष 11 संघ दोन्ही मॅच लॉस आहे. ही मॅच आशिष 11 संघासाठी निर्णायक असणार आहे. हा चेंडू चांगला आहे, पुन्हा एकदा लॉंग ऑन मध्ये गेला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूची उचल फेक करणार, तोपर्यंत एकच धाव मिळतीये आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या जातीये 21 धावा. अजूनही 22 धावा जमवणं गरजेचं आहे. या षटकातील हे षटक संपुष्टात आलंय. 2 षटकं या ठिकाणी समाप्त झालेत. काय जबरदस्त षटक हाताळले या क्षेत्ररक्षकानं. सुदामनं अवघ्या 4 धावा देत 2 फलंदाज बाद केलेत. डीजे तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ज्ञानेश्वर. तिसरं षटक घेऊन आई एकवीरा कलते या संघाकडून ज्ञानेश्वर आपण पाहतोय. स्ट्रायकर एंडला फलंदाज अजय भिंगार संघाकडून खेळतो अजय नाईक.
एक हार्ड हिटर आहे. अजय मध्ये क्षमता आहे. अजय मोठे मोठे फटके मारण्यात माहीर आयकॉन खेळाडू आहे आशिष 11 नेरळ संघाचा. हा चेंडू जबरदस्त फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. क्षेत्ररक्षकाने जज करेपर्यंत आशाभूत नजरेने पाहत बसलेला हा चेंडू मात्र गेला मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सीमारेषे पलीकडे. दर्जेदार षटकार. अकरा चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. 11 चेंडू 16 धावा. अजय नाईक याने आपले इरादे स्पष्ट केलेत. एक षटकार लगावलाय. हा चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त फटका. क्षेत्ररक्षक मात्र चुकी करतोय. काय केलं या क्षेत्ररक्षकानं. मॅच निश्चितच गमावली असे वाटतंय आणि चेंडू सीमारेषे पलीकडे आलेला हा षटकार. हा षटकार मात्र त्या क्षेत्ररक्षकाच्या हातातून जो षटकार उडाला त्याला आज रात्री झोप येणार नाही. जर का आपला संघ या स्पर्धेतून बाहेर गेला तर निश्चितच झोप उडेल या क्षेत्ररक्षकाची. या ठिकाणी मात्र एक धाव सहज पूर्ण केली गेली आहे. एका धावेच्या बरोबरीनं धावसंख्या होतीये 34 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 9 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 9. काय रोमांचक स्थितीमध्ये सामना आलाय. 9 चेंडू आणि 9 धावा. 1-2 डॉट बॉल जर का आले तर या सामन्यामध्ये पुन्हा एकदा आपलं वर्चस्व निर्माण करू शकता आई एकविरा कलते रयती संघ. हा चेंडू निर्धाव येतोय. जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. 2 चेंडूवर 2 षटकार. सामन्याची हवा काढून घेतली होती हिराम अजयनं. मात्र ज्ञानेश्वर आता चांगली गोलंदाजी करतोय. वाघाच्या वाडीचा हाच तो गोलंदाज ज्याला संपूर्ण क्रिकेट विश्वामध्ये ओळख निर्माण करून घेतली मागच्या 2 दिवसात काटेच्या मैदानावर. आणि या ठिकाणी मात्र तीच गोलंदाजी करतोय. अप्रतिम गोलंदाजी. तोच ज्ञानेश्वर आहे ज्याने खूप चांगली गोलंदाजी केली होती स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक काटेच्या मैदानावर. आपल्या संघाला अगदीच क्वालिफाय होता वाघाची वाडी संघ पराभूत झाला. बुर्दुल संघाने त्यांना पराभूत केलं होतं. मात्र 2 मातब्बर संघांना पराभूत केलं होतं वाघाची वाडी संघाने आणि त्यात सिंहाचा वाटा होता गोलंदाजीमध्ये. तो गोलंदाज ज्ञानेश्वर या गोलंदाजाचं. हा चेंडू जबरदस्त फटका. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. झेल जमिनीला दान केला गेलाय आणि त्या मोबदल्यात मिळतात 2 धावा. ज्या ठिकाणी एकही धाव नव्हती त्या ठिकाणी मात्र दिल्या गेल्या 2 धावा आणि या 2 धावेच्या बरोबरीनं 36 धावा धावफलकावरती येतात. येणारे 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. डीजे नको स्पीडअप करायचं. निश्चितच पकडो कॅच और जीतो मॅच हे समीकरण आई एकविरा कलते संघाच्या संघ मालकांनी आणि संघ नायकांनी आपल्या क्षेत्ररक्षकांना शिकवलं नसावं. कदाचित त्याची रिव्हिजन करावी लागेल पण खूप वेळ वाया गेलाय. कदाचित ते रिव्हिजनसाठी आपल्याला वेळ मिळेल हे सांगता येत नाही कारण ही प्रीमियर लीग आहे. या लीग मॅच मध्ये कोण जिंकेल हे सांगणं मात्र निश्चितच कठीण असतं. पण यावेळेस आशिष 11 संघाला एक आपण म्हणतो ना बुडत्याला काठीचा आधार तसा आधार या ठिकाणी आशिष 11 संघाला पाहायला मिळतो. येणारे 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी गरज आहे 7 धावांची. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज जिंकण्यासाठी ते आशिष 11 नेरळ संघाला.
गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नामदेव. हा चेंडू जबरदस्त फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि धर पकड मात्र शेवटच्या क्षणाला पकडलेला हा झेल आणि फलंदाज बाद होतोय तो अजय. निश्चितच या ठिकाणी 12वा प्रतिनिधी म्हणतोय कसंही पकडा पण पकडा, कारण गरजेचं आहे झेल पकडणे. फलंदाज यावेळेस अजय माघारी आलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय अनिल हिरवा, भिलवले गावचा हा खेळाडू आणि 4 फलंदाज बाद झाल्यानंतर अनिल मैदानामध्ये आलाय. खरं तर या संघाला पूर्णपणे लीड करतोय चंदू पारधी, जे या संघाचे संघ मालक आहेत. नाही इथं डिजिटल पेमेंट नाही चालत, पण कॅश आहे की समोरासमोर करतोय, काय प्रॉब्लेम नाही. गोलंदाज नामदेव, स्ट्रायकर एंडला फलंदाज अनिल. यावेळेस मात्र हा चेंडू आपण पाहतोय अगदीच ऑफस्टिकच्या समोरून जातोय. निर्धाव चेंडू टाकला गेलाय. अनिल हिरवा मात्र निश्चितच थोडासा नाखुश असेल पंचांच्या निर्णयासाठी. मात्र पंचांचा निर्णय अंतिम आहे, कारण ऑफिशियल पंच आपण पाहतोय अविनाश पारंगे सर आणि कुरुंगळे सर या ऑफिशियल पंच आहेत. यावेळेस चांगला चेंडू, आता मात्र समीकरण बदललंय. 3 चेंडू शिल्लक आहेत, जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. 3 चेंडू 7 धावा. जोपर्यंत अजय मैदानावरती होता तोपर्यंत मात्र आशा पल्लवित होत्या. आता 2 डॉट बॉल खेळलाय तो अनिल हिरवा. एखादा मोठा फटका मारावा लागणार आहे अनिलला. या सामन्यामध्ये जर का जिंकायचं असेल, या शृंखलेमध्ये जिवंत राहायचं असेल, या प्रीमियर लीग मध्ये आपलं वर्चस्व ठेवायचं असेल. हा चेंडू चांगला आहे आणि या ठिकाणी मात्र 1 चोरटी धाव सहजरित्या पूर्ण केली गेली आहे. फर्स्ट स्लिपच्या क्षेत्ररक्षकानं चांगलं क्षेत्ररक्षण केलं, मात्र 1 धाव रोखू शकला नाहीये. आता समीकरण बदललंय. 2 चेंडू 6 धावा. अगदीच रोमांच निर्माण झालाय. 6 चेंडू 7 धावांची गरज असताना 2 चेंडू आणि 6 धावा. टीम मीटिंग नकोय. 55 विनंती करतोय की त्यांना टीम मीटिंग नकोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 धावांची गरज. स्ट्रायकर एंडला फलंदाज विजय. एक मजबूत शरीरयष्टीचा फलंदाज आपण पाहतोय विजय. एक मोठा फटका, षटकार जर का लगावला तर निश्चितच आपला संघ या ठिकाणी विजयश्री खेचून आणू शकतो, विजय संपादित करू शकतो आणि आशिष 11 नेरळ संघाला या शृंखलेमध्ये जिवंत ठेवू शकतो तो विजय. हा चेंडू चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी, फलंदाज बाद येतोय विजय. नवीन फलंदाज मैदानामध्ये. एक षटकार. लेफ्ट हँडेड बॅट्समन. आता मात्र धाबे दणाणलेत गोलंदाजाचे. खरं तर डावखुरा फलंदाज आलाय नामदेव, याचे धाबे दणाणलेत. फलंदाजांचे धाबे दणाणलेत, गोलंदाजांचे धाबे दणाणलेत आणि तमाम प्रेक्षकांचे सुद्धा या ठिकाणी हृदयाचे ठोके वाढले गेलेत. खरं तर दोन्ही संघाच्या संघ मालकांचे, कारण 1 चेंडू आणि 6 धावा या आपण बनताना पाहिल्यात. 1ला 1 असेल तर तो निश्चितच बरीचशी कठीण परिस्थिती पाहायला मिळते, पण 1ला 6 सोपं असतं. लगी तो छगी, नाही तो बैलगाडी की बगी. फास्ट करायचंय. सर्वांच्या हृदयाचे ठोके वाढलेत.
स्ट्रायकर यांच्या फलंदाजावरती जितकंसं दडपण आहे तितकंच दडपण गोलंदाजावरती आहे. टाळ्यांच्या गजरात या चेंडूचं स्वागत करायचं आहे. षटकार येणार की एक धाव येणार. स्ट्रायकर एंडला हरी. हा चेंडू चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि 6 चेंडूमध्ये 7 धावा या ठिकाणी रोखण्यात यशस्वी झालाय. तो गोलंदाज नामदेव विजयी होतोय. तो कलते आई एकविरा कलते संघ.